श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पाहता पाहता पितृपक्ष संपत आलेला आहे आणि उद्या 2 ऑक्टोबर 2024 रोजी पितृपक्षातील शेवटचा दिवस म्हणजेच सर्वपित्री अमावस्या साजरी केली जाणार आहे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांचं श्राद्ध तर्पण विधी केल्या जातात. या व्यतिरिक्त ज्या व्यक्तींची श्राद्धतिथी माहिती नसेल अशा सर्व पूर्वजांचे श्राद्ध देखील सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपण घालू शकतो. पितृपक्षामध्ये आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवरती आलेले असतात. या 15 दिवसाच्या काळामध्ये ते आपल्या भोवतीच घुटमळत असतात आणि अशी काही संकेतही आपल्याला मिळत असतात. आता उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या देखील पितरांसाठी जरी तुमच्या पितरांचं श्राद्ध तुम्ही केलेलं असेल तरी देखील हा उपाय सर्वांनी करायचा आहे. या उपायामुळे पितृ तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपले पितृदोष देखील नाहीसे होतील. तर पहा, हा सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी करायचा उपाय. या उपायामध्ये आपल्याला उद्याच्या दिवशी कावळ्याला दारामध्ये ही एक वस्तू खायला ठेवायची आहे. ही वस्तू जी खायला ठेवायची आहे ती कोणती आहे, कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे, ती वस्तू जर कावळ्याने शिवली नाही तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही तिथी वर्षातून एकदाच येते, त्यामुळे ही संधी तुम्हाला घालवायची नाही. या उपायामुळे तुम्हाला 3 पिढ्याचा असलेला प्रखर पितृदोष जो आहे तो नष्ट होऊ शकतो. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय आपल्याला का करायचा आहे आणि कावळ्यापुढेच ही वस्तू का ठेवायची आहे याचं देखील एक कारण आहे. हे देखील मी पुढे शेअर करेलच. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या घरामध्ये खूप अडचणी येत असतील, वारंवार संकट, विघ्न येत असतील, जसं की आर्थिक समस्या असतील, आर्थिक संकट तुमच्यावर वारंवार येत असतील, खूप कष्ट करून कमवलेला पैसा जो आहे तो घरामध्ये टिकत नसेल, यानं त्या कारणाने तो खर्च होत असेल, मग तुमच्या मागे लागलेली आजारपण असतील किंवा अनावश्यक खर्च असतील, अशा वेळेस इच्छा नसतानाही तुम्हाला ते खर्च करावे लागतात आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही कायम राहते. या व्यतिरिक्त तुमच्या मुलाबाळांच्या काही समस्या असतील, मुला-मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नसतील, त्यांच्या नोकरी व्यवसायामध्ये त्यांची भरभराट होत नसेल, तुमच्या लग्नाला अनेक वर्ष उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल, तर ही सगळी पितृदोषाची लक्षणं आहेत. बघा, आपल्या हातून किंवा आपल्या पूर्वजांच्या हातून जर पितरांची सेवा घडत नसेल तर अशा अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येतात. बघा, स्त्री असतील, पुरुष असतील, प्रत्येकाला पितृदोष असतो. पितृदोष 3 पिढ्यांपर्यंत भोगावा लागतो. आणि महिला जरी विवाहित असल्या तरी देखील त्यांना सासर आणि माहेर दोन्हीकडचाही पितृदोष असतो. माहेरचा जर पितृदोष असेल तरी देखील त्यांच्या आयुष्यामध्ये अशा अडचणी येतात. म्हणून स्त्री असतील, पुरुष असतील, सर्वांनी हा उपाय करावा आणि कावळ्यापुढे ही वस्तू जी आहे आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी ठेवायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कावळ्यापुढेच का ठेवायची आणि कावळ्यालाच हा घास का खाऊ घालायचा? कारण आपल्या आजूबाजूला अनेक पशुपक्षी असतात, पण कावळ्यालाच घास खाऊ घालण्याचं काय महत्त्व आहे? तर पहा, पितृपक्षाच्या काळामध्ये पितरांच्या तृप्तीसाठी आणि शांतीसाठी पिंडदान केले जाते. या 15 दिवसाचे धार्मिक महत्त्व आहे. एरवी कोणाकडूनही ज्यांची आठवण होत नाही, ज्या कावळ्याला अंगणात काव-काव करताच लोक हाकलून लावतात, त्या कावळ्याला पितृपक्षात खूप महत्त्व आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी असे म्हटले आहे, "पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे." अर्थात कावळ्याची काव-काव शकून आहे असे माऊलींनी सांगितले आहे. कावळ्याची काव-काव ऐकून अनेकांनी जरी त्याला अंगणातून हाकलून लावले असेल, तरी कावळ्याची चपळता, सूक्ष्मदृष्टी आणि सावधपणा लक्षात घेऊन यमराजांनी त्याला आपले दूत बनवले होते. म्हणून पितृपक्षामध्ये घरोघरी त्याला बोलावले जाते. कावळ्याला दिसलेले अन्न हे यमराजापर्यंत पोहोचून पितरांना मिळते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये कावळ्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि कावळा हा मानाचा असतो. बघा, बऱ्याचदा असं होतं की सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी किंवा आपल्या पितरांच्या श्राद्ध तिथीच्या दिवशी आपण कावळ्यासाठी घास ठेवतो, पण कावळा त्याला शिवत देखील नाही. असं का घडतं? कारण आपल्या हातून आपल्या पितरांची सेवा किंवा जिवंतपणी आपल्या हातून काही चुका घडलेल्या असतील, ज्यामध्ये आपल्या पूर्वजांची सेवा आपल्या हातून घडलेली नसेल, त्यांचा अवमान झालेला असेल, म्हणजेच पितरांचे नैवेद्य ठेवणाऱ्याचे मन दुष्ट असेल, तर कावळा त्या वस्तूकडे बघत सुद्धा नाही. एवढा तो एकनिष्ठ असतो. मग असे बऱ्याचशा कमेंट येतात, की आम्ही कावळ्यासाठी घास ठेवला, तर कावळ्याने त्याला शिवलं देखील नाही. तर हेच कारण आहे,
तर तुम्ही त्यासाठी काय करायचं आहे, तर पितरांची माफी मागायची आहे. जेव्हा एखादी व्यक्ती त्याची चूक मान्य करून पितरांच्या इच्छाच्या पूर्तीसाठी हमी देतो, तेव्हाच कावळा जो आहे तो त्या वस्तूला शिवतो, तो घास खातो, अशी मान्यता आहे. म्हणूनच पितृपक्षामध्ये आपल्या हातून घडलेल्या कळत-नकळत चुकांसाठी पितरांकडे माफी मागायची असते. या 15 दिवसाच्या काळामध्ये पितृ कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या आजूबाजूला घुटमळत असतात. असे काही संकेतही आपल्याला मिळत असतात. पण हे संकेत मिळूनही जर तुमच्या हातून काही चुका घडलेल्या असतील, तुमच्या हातून त्या पितरांची सेवा झालेली नसेल, तर मग सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे. कारण व्यक्तीचे निधन झाल्यानंतर 12 दिवसांचे कार्य केले जाते. यामध्ये मृत व्यक्तीच्या नावाने पिंडदान केले जाते. 10व्या दिवशी पिंड ठेवले जातात आणि काकस्पर्शाची वाट पाहिली जाते. तेथे काकस्पर्श झाल्यास पूर्वजांनी आपण ठेवलेल्या अन्नाचे ग्रहण केले असे मानले जाते. अन्यथा मृत पावलेल्या व्यक्तीच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत असे मानून ते पूर्ण करण्याचा संकल्प बोलून दाखवला जातो. काही पुराणांमध्ये कावळा हा देवपुत्र मानला गेला आहे. एका कथेनुसार इंद्रपुत्र जयंत यांनी सर्वप्रथम कावळ्याचे रूप धारण करत सीतादेवीला पायाने चोच मारली. कावळ्याची कृती पाहून श्रीरामांनी गवताच्या काडीचा वापर करत ब्रह्मास्त्र चालवले आणि जयंतचा डोळा क्षतिग्रस्त झाला. तेव्हा जयंत यांनी श्रीरामांकडे क्षमायाचना केली. मर्यादा पुरुषोत्तमांनी जयंतला क्षमा करून वरदान दिले की कावळा रूपी तुला अर्पण केलेले भोजन पूर्वजांना लाभेल, अशी कथा सांगितली जाते. आपल्या घराच्या खिडकीवर किंवा दारावर येऊन कावळा ओरडू लागला की पाहुणे येणार असल्याचे संकेत आपल्याला मिळतात. तसेच घराच्या खिडकीवर किंवा दारावर कावळ्याने केलेली विशिष्ट कृती पूर्वजांचे आशीर्वाद मानली जाते. कावळा चोचीत फुले पाने घेऊन आला तर तो शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. कावळा गाईच्या पाठीवर चोच घासताना दिसल्यास धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. कावळा आपल्या चोचीत गवताची काडी घेऊन आल्यास भविष्य काळात उत्तम धनलाभ होण्याचे संकेत असतात. आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये कावळ्याला घास देण्याला महत्त्व आहे. श्राद्ध तिथीच्या दिवशी तर आहेच, पण या व्यतिरिक्त सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी देखील आहे. आणि म्हणूनच पितृपक्षाच्या काळामध्ये कावळा येतोच आणि आपल्याला असे काही संकेत देतो आणि आपण ठेवलेला घास तो ग्रहण करतोच. आपण हा घास ठेवत असताना पूर्वजांची सांगितल्याप्रमाणे माफी मागायची आहे. आपले पूर्वज हे आपल्याला माफ करतात आणि आपल्याला असलेले दोष जे आहेत ते नाहीसे होतात. तर या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे, उद्या हा उपाय करायचा आहे. त्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे. सर्व पितृ अमावस्या आहे. उद्याच्या दिवशी जर तुमच्या पितरांचं श्राद्ध तुम्ही घालणार असाल किंवा तुमच्या पितरांचं श्राद्ध काही कारणास्तव राहून गेलेलं असेल, म्हणजे सुतक किंवा इतर अडचणींमुळे, तर उद्याच्या दिवशी तुम्ही ते श्राद्धविधी करू शकता. पितरांना तर्पण, पिंडदान वगैरे तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कावळ्यासाठी हा घास काढायचा आहे. तर कावळ्यासाठी हा घास तुम्हाला काढण्यासाठी एक वाटीभर भात शिजवायचा आहे. या भातामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही. तर मूठभर तांदूळ घ्यायचे, ते तुम्हाला पाण्यात शिजवायचे आहेत. शिजल्यानंतर तुम्हाला वाटीमध्ये टाकायचे आहेत आणि ही वाटी जी आहे ती एका पत्तरवाळीवरती किंवा तुम्ही पेपरवरती ठेवू शकता. त्यानंतर या भातावरती आपल्याला 2 वस्तू टाकायच्या आहेत. त्याशिवाय हे खाद्य पितरांपर्यंत पोहोचणार नाही. सांगितल्याप्रमाणे कावळा जो आहे तो यमदूतांचा दूत मानला जातो. कावळ्याने ग्रहण केलेलं अन्न हे पितरांना पोहोचतं, पितृ तृप्त होतात आणि पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी आपल्या पितरांचे भरभरून असे आशीर्वाद लाभतात. तर त्या 2 वस्तू अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर भात आपण टाकल्यानंतर भातावरती आपल्याला 2 चमचे तरी दही टाकायचं आहे आणि दही टाकल्यानंतर आपल्याला यावरती जी वस्तू टाकायची आहे ती म्हणजे चिमूटभर काळे तीळ. काळे तीळ जे आहेत ते पितृपक्षामध्ये खूप महत्त्वाचे असतात. ते पितरांचं खाद्य मानले जातात. याशिवाय पितृ नैवेद्य ग्रहण करत नाहीत. त्यामुळे कावळ्यासाठी हा घास ठेवत असताना आपल्याला भातावरती 2 चमचे दही आणि त्यावरती काळे तीळ टाकायचे आहेत. त्यानंतर हा घास म्हणजेच ही पत्तरवाळी घेऊन आपल्याला आपल्या घराच्या दारात जायचं आहे. जर आपल्या घराची भिंत असेल कंपाऊंड वॉल, तर त्या कंपाऊंड वॉलवरती आपण हा घास ठेवू शकतो आणि तिथे येऊन कावळ्यांनी जर त्याला स्पर्श केला तर तरी देखील तुमचे पूर्वज तृप्त होतील. आता बरेचदा असं होतं, की कावळा येत नाही, आम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहतो, मग आम्ही कसं काय करायचं? तर तुम्ही तुमच्या अपार्टमेंटच्या गच्चीवरती छतावरती ठेवू शकता. पितरांसाठी हा दही-भाताचा घास ठेवल्यानंतर तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून उभं राहायचं आहे. तो घास ठेवल्यानंतर तिथे उभं राहून तुम्हाला पितरांची माफी मागायची आहे. सांगितल्याप्रमाणे तुमचे पितृ तुमच्यावरती नाराज असतील, तर कावळा त्याला शिवणार देखील नाही.
त्यामुळे तो घास ठेवल्यानंतर सगळ्यात आधी पितरांचं स्मरण करायचं. ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. पितरांची कळत-नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागायची आहे. त्यानंतर निश्चितपणे कावळा येऊन त्याला स्पर्श करून जाईल आणि जर तिथे कावळा आला नाही, तर मग काय करायचं त्या भाताचं? तर तुम्ही जर तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये ठेवलेला असेल, तर तो भात तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता. तिथे असलेले कीटक, मुंग्या वगैरे हा भात खाऊन घेतील. तसे अनेक संकेत तुम्हाला पितृपक्षामध्ये मिळतात, ज्यामध्ये घरामध्ये लाल मुंग्या निघणे हे देखील पितृ तुमच्या आसपास असल्याचं लक्षण आहे. त्यामुळे कावळ्याने स्पर्श नाही केला तरी तुम्ही मुंग्यांना हा घास खायला देऊ शकता. त्यामुळे तुमचे पितृ तुमच्यावरती तृप्त होतील. कारण बऱ्याचदा असं होतं, की घर छोटं असतं, बाल्कनीमध्ये तो कावळा येऊ शकत नाही किंवा घराच्या आसपास कावळेच नाहीये. तुम्ही तुमच्या अपार्टमेंटच्या छतावरती जरी तिथे घास ठेवला, तिथे देखील कावळे येत नाहीत. मग कावळा जरी नाही आला, तरी इतर पशुपक्षी आले, तर कोणत्याही मुक्या प्राण्याने हा घास खाल्ला, तरी तुमचे पूर्वज तृप्त होतात. पण जरी महत्त्व हे कावळ्याला असलं, तरी कावळा तिथे आला नाही, कावळ्याने हा घास शिवला नाही म्हणून मनात कुठलीही शंका आणायची नाही. तुमचा जो घास आहे, त्याला जर मुंगीने जरी स्पर्श केला किंवा इतर पशुपक्ष्यांनी स्पर्श केला, कबुतराने किंवा चिमणीने जरी स्पर्श केला, तरी तुमचे पूर्वज तुम्हाला भरभरून असे आशीर्वाद देतील. त्यामुळे उद्याच्या दिवशी सर्वांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे. कारण या उपायामुळे तुमचे पितृ तुम्हाला आशीर्वाद देतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेत करायचा आहे बघा. सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये म्हणजे संध्याकाळच्या आधी हा उपाय कधीही करू शकता. पण असं म्हणतात, की दुपारी 12च्या वेळेस कावळा हा पूर्वजांसाठीचा घास ग्रहण करायला येतो. त्यामुळे जर शक्य झालं तर दुपारी 12च्या आत तुम्ही तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये म्हणा किंवा तुमच्या घराच्या छतावरती, तुमच्या घराच्या कंपाऊंड वॉलवरच्या भिंतीवरती हा घास ठेवून द्या. तिथे जर कावळा आला तर उत्तमच आहे किंवा इतर पशुपक्षी किंवा कीटक, मुंग्या वगैरे हा घास नक्कीच खाऊन घेतील. तर असा हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तो तुम्हाला उद्या आलेल्या सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे आणि कावळ्याला आपल्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे. ही तिथी वर्षातून एकदाच येते. यामुळे तुमचा 3 पिढ्यांचा प्रखर पितृदोष जो आहे तो नष्ट होऊ शकतो. जरी तुम्ही पितरांसाठीचं त्या तिथीला श्राद्ध घातलेलं असेल, तरी देखील सर्व पितरी अमावस्येपर्यंत आपले पूर्वज हे पृथ्वीवरती असतात. त्यामुळे हा उपाय जो आहे तो प्रत्येकाने आवर्जून करावा. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.